जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. तिला असे बघून अर्णवच्या डोळ्यात पाणी आले. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी फक्त इथेच आहे. काळजी करू नको आणि झोप. मी वचन देतो, मी कुठेही जाणार नाही. पुढचा भाग. कुशीची नर्स आली आणि तिला सिक्युरिटीने आत आणले. तिकडे गेल्यावर तिने पाहिले की कुशी अर्णवच्या मांडीवर पडली होती आणि तो तिचे केस बिंचरत बसला होता. त्याने नर्सला पाहिले आणि तिला आत येण्याची खूण केली. नर्स आत गेली. अर्णव, प्लीज तिला डिस्टर्ब करू नकोस. नर्सने हसून शांतपणे बेडच्या बाजूला स्टंड ठेवला आणि तिच्या तळहातावर सलाईन लावले. नर्स, तिचे रिपोर्ट्स आले सर. हा फक्त सामान्य ताप आहे. काळजी करण्याची गरज नाही. हे सलाईन संपल्यानंतर आम्ही तिची सिरिंज काढू शकतो. अर्णव, ठीक आहे. मी तुमच्यासाठी खाली खोलीची व्यवस्था केली आहे. तुम्ही तिथे राहू शकता. सलाईन संपल्यावर मी तुला फोन करेन. नर्स, ठीक आहे सर. नर्स बाहेर गेली तर अर्णव शांतपणे बायकोकडे बघत बसला. जरी शशीने सांगितले की ती मूड स्विंग्जमधून जाईल, परंतु त्याने कधीही या पातळीपर्यंत याची अपेक्षा केली नव्हती. ती बालवाडीच्या मुलासारखी वागत आहे. जर त्याला दिसले तर ती कुशी बुद्धीला घाबरते. त्याला तिच्यापासून दूर जाऊ देण्याची तिला भीती वाटत होती. पण अरे रे, कुशीच्या सगळ्या भावनिक गोंधळाची अर्णवला कल्पना नव्हती. अर्णवचा फोन वाजू लागला आणि तो अमनचा होता हे पाहून त्याने लगेच अटेंड केला. अमन, अर्नी, कुशी आता कशी आहे? अर्णव, मी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. ती कालपेक्षा चांगली आहे. अमन, काय झालं तुझ्या आवाजाला? तू तुझ्या कमी आवाजात का बोलत आहेस? अर्णव, वाह, कुशी झोपली आहे. मी तिच्या बाजूला बसलो आहे. मी जर जोरात बोललो तर तिला त्रास होईल. अमन हसला. अरे ठीक आहे अर्णव, ती उठल्यावर मी तुला कॉल करेन. तिच्याशी बोल. तिला बरे वाटेल. अमन, हा ठीक आहे. अर्णव, हम्म, बाय अमन. अमन, बाय अर्नी. अमनने फोन ठेवला आणि ऑफिसला गेला. एकीकडे अर्णव त्याच्या फोनवरून मेल्सना रिप्लाय देऊ लागला तर दुसरा हात कुशीच्या रेशमी केसांना विस्कटण्यात मग्न होता. सलाईनवर नजर ठेवून तो अधून-मधून पाहत होता. तिचे सलाईन संपल्यानंतर त्याने नर्सला फोनवर बोलावले. नर्सने येऊन बाटली काढली. नर्स, आम्हाला सुई काढायची आहे सर. अर्णव, नक्कीच, पण काळजी घ्या. तो झोपेत असलेल्या बायकोकडे बॉल सारखा कुरवाळत डोके त्याच्या मांडीवर ठेवून म्हणाला. नर्स, तुम्ही तिला उठवू शकता. ती झोपेत ढवळली तर तिच्या तळहातातच सुई फुटण्याची शक्यता आहे. तो आतल्या बाजूने हसला. काल रात्री दोघे कसे झोपले हे तिने पाहिले असते तर तिने आता असा सल्ला दिला नसता. त्याने तिला हलकेच हलवले. कुशी, कुशी जी झोपेत होती, हम्म. अर्णव, कुशी, उठ. आम्हाला तुझी सुई काढायची आहे. कुशीने तिचे तंद्री डोळे उघडले आणि अर्णव आणि नर्सकडे पाहिले. अर्णव, उठ. नर्स तुझी सुई काढायला आली आहे. कुशी बेडवर बसली आणि नर्स येऊन तिच्या बाजूला उभी राहिली. नर्सने तिचा हात धरून हळूच सुई काढली. खूप दुखत असल्याने कुशीने खळखळून हसले. अर्णवने तिचे हात तिच्या हातांभोवती गुंडाळले आणि तिला शांत करण्यासाठी हात मारला. अर्णव, ठीक आहे. आराम करा. कुशी, काही नाही. नर्स, डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या सुरू ठेवा. ती 2-3 दिवसांत बरी होईल. अर्णव, ठीक आहे. नर्स, मी जाईन मॅम. कुशीने मान हलवली. खूप खूप धन्यवाद. नर्स तिच्याकडे पाहून हसत बाहेर गेली. नर्स बाहेर गेल्यावर अर्णवने तिच्या मंदिराचे चुंबन घेतले. तू आता सुंदर झोप चालू ठेवू शकतेस. कुशी हलकेच हसली आणि तिच्या बाजूला पडली.
संपूर्ण दिवस शांत गेला कारण कुशी बहुतेक वेळा झोपलेली होती आणि अर्णव तिच्या बाजूला बसून त्याचे काम करत होता. रात्र झाली होती. कुशीला आधीच खायला आवडत नसल्यामुळे अर्णवने फळे निवडली. फळांनी भरलेली वाटी कापून त्याने कुशीला खायला सांगितले. अर्णव, तुझी जीभ कडू आहे म्हणालीस ना, फळे घ्या. कुशीत क्यू. अर्णवने तिचे गाल ओढले. तुझे स्वागत आहे. कुशी, काय खाणार? अर्णव, मी बाहेरची ऑर्डर दिली आहे. ते आल्यानंतर मी खाईन. कुशी हलकेच हसली आणि अर्णवने तिला दिलेली फळे घ्यायला लागली. ती संपवून तिने वाटी बाजूला ठेवली. अर्णवनेही जेवण उरकले आणि तिच्या समोर बेडवर पडलो. कुशी, अर्णव. अर्णव हम्म. कुशीने त्याला धरण्यासाठी हात पुढे केले आणि त्याला तिच्याकडे बघायला लावले. त्याने तिचा हात धरला. तिच्या जवळ जाऊन तिला आपल्याकडे ओढले. तिला ताप आहे की नाही हे पाहण्यासाठी अर्णवने तिच्या कपाळाला हात लावला. तिला ताप असला तरी कालच्या तुलनेत तिचे तापमान खूपच कमी झाले होते. अर्णव, तुला थंडी वाजते का? कुशीने डोके हलवून त्याला मिठी मारली आणि हात त्याच्या कमरेभोवती आणि पाय त्याच्यावर गुंडाळले. तिने आपले डोळे त्याच्या छातीत गाडून झोपण्यासाठी डोळे बंद केले. अर्णव हसला आणि तिच्या खांद्याभोवती हात गुंडाळला. समुद्राच्या लाटांच्या आवाजानंतर अर्णवच्या हृदयाचे ठोकेच तिला अनपेक्षित प्रमाणात शांत करू शकतात. कुशीला तिच्या सर्व दुःखांचा अंत झाला असे तिला जाणवले कारण तिचे हृदय एका मधुर लयीत धडधडत असल्याचे तिला जाणवले. 1 आठवडा गेला. अर्णव त्याच्या ऑफिसमध्ये जाता सर्व वेळ कुशीसोबत राहायचा आणि तिची योग्य ती काळजी घेत असे. जरी कुशी बहुतेक वेळा त्याच्यासोबत राहिल्यामुळे तिला शांतता वाटत होती. तिच्या काळजीने तिचा ताप पूर्णपणे निघून गेला आहे. थकवा सोडून ती पूर्णपणे बरी आहे. आता दोघांमधला नवीन विकास झोपताना एकमेकांना मिठी मारत होता. तो एक चांगला दिवस होता जेव्हा कुशी सकाळपासून त्याला पाहत होती. अर्णव तणावात दिसत होता. कुशी, काय झालं अर्णव? तू टेन्शन दिसत आहेस. अर्णव, ऑफिसमधली छोटीशी अडचण. कुशी, मग ते महत्वाचे असेल. तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण करा. अर्णव, हे महत्वाचे आहे, पण तुमच्या आरोग्यापेक्षा जास्त नाही. त्याचे बोलणे ऐकून कुशीचे हृदय चॉकलेटसारखे द्रवले. तिने उसासा टाकला आणि त्याला मिठी मारली आणि त्याला तिच्या मागे मिठी मारली. कुशी, मी ठीक आहे अर्णव. तुम्ही काम सुरू ठेवू शकता. मी समजू शकतो की तुमची काळजी घेण्यासाठी एक मोठी कंपनी आहे. असो, मी थकलो आहे. आता औषधं घेऊन झोपलो तर दुपारीच उठेन. काळजी करू नका आणि कामावर जा. अर्णव, ठीक आहे. मला वचन दे, तोपर्यंत तू अंथरुणातून उठणार नाहीस आणि फक्त आराम करशील. कुशी, मी फक्त विश्रांती घेईन. तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन तुमचे काम करू शकता. अर्णव, ठीक आहे. तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला आणि त्याच्या औपचारिकतेत बदलला. तयार झाल्यावर त्याने इकडे तिकडे त्याचा फोन शोधला पण तो कुठेच सापडला नाही. कुशी, काय शोधत आहात? अर्णव, फोन कुठे ठेवला ते आठवत नाही. कुशी, तू इथे शोध. मी खाली जाऊन बघेन. अर्णव, ठीक आहे. त्याने त्यांच्या खोलीत शोध घेतला तर कुशी त्याचा फोन शोधत खाली उतरली. तिने सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. तिने अर्णवचा फोन डायल केला आणि रिंगटोनचा आवाज ऐकू आला. तिने आवाजाची दिशा फॉलो केली आणि ती सोफ्याच्या कुशनखाली सोफ्यावर असल्याचे पाहिले. कुशी, त्याने त्याचा फोन इथेच ठेवला आहे आणि घरभर शोधतोय. तिने फोन घेतला आणि स्क्रीनकडे बघतच स्तब्ध झाली. ते दाखवत होते बायको कॉलिंग. तिला सर्वात जास्त चकित केले ते म्हणजे ती कॉल करत असताना प्रदर्शित होणारे चित्र.
समुद्रकिनारी बसून लाटा आणि सकाळच्या किरणांचा तिच्या त्वचेला स्पर्श करून सूर्यप्रकाशासारखा चमकत असलेला तिचा फोटो होता. तिचे केस वायाबरोबर नाचत होते ते अधिक स्पष्ट करत होते. तिच्या फोनवर स्वतःचा इतका सुंदर फोटो कधीच नव्हता. त्याने हे कुठून क्लिक केले? आणि 1 मिनिट थांबा. ही त्याची नेहमीची रिंगटोन नाही. तिचे डोळे आणि कान दिवसा स्वप्न पाहत नाहीत याची खात्री करण्यासाठी तिने पुन्हा त्याच्या फोनवर कॉल केला. बायको कॉल करत तिचे चित्र दाखवत आणि दुसरी रिंगटोन वाजू लागली. असे नाही की त्याने काही रोमँटिक बॉलिवूड नंबर सेट केले होते. तो फक्त एक मधुर पियानो आवाज आहे जो फोनमध्येच डिफॉल्ट पर्याय असेल. का? तिला माहीत होते की त्याने तिचे नाव कुशी म्हणून सेव्ह केले आहे आणि रिंगटोन देखील इतरांप्रमाणेच आहे. असे कधी बदलले? तिचे संपर्क नाव का बदलले आहे? तिच्यासाठी खास रिंगटोन का आहे? तिला अज्ञात चित्रे का क्लिक करावी लागतात? का? या सगळ्याचा अर्थ काय? आणि त्या हृदय इमोजीचा अर्थ काय आहे? ती अश्रूंनी हसली. इतर मुलींसाठी ही एक सामान्य गोष्ट असू शकते, पण तिच्यासाठी ही पूर्णपणे अनपेक्षित गोष्ट आहे. तेही अर्णवसिंग रायजादासारखे कोणीतरी असे प्रकार करणे तिच्या पचनी पडणारे आहे. अर्णवचा फोन सापडला का असे विचारत तिने तिचे अश्रू पुसले. तिने पटकन फोन उघडला आणि तिचे कॉल लॉग डिलीट केले आणि लॉक केले. कुशी, तुझा फोन आलाय अर्णव. तिने त्याला उत्तर दिले आणि अर्णव पटकन खाली गेला आणि तिच्या हातातून तो घेतला. अर्णव, धन्यवाद. मी जाऊन येईन लवकरच. ठीक आहे, विश्रांती घ्या. कुशी, ठीक आहे. तिच्या गालाचे चुंबन घेत तो तिला निरोप देऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेला. कुशीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या खोलीत गेली आणि विचार करत बेडवर बसली. तर्कशुद्धपणे विचार करण्यासाठी तिला एकट्याने थोडा वेळ हवा आहे. म्हणूनच तिने त्याला ऑफिसला जायला लावलं. ठीक आहे. तिने ताणतणावाने पावसात भिजत आपला मूर्खपणा दाखवला. तिचे मन ब्लॉक झाले होते आणि ती सरळ विचार करू शकत नव्हती. जेव्हा एखादी व्यक्ती तणावग्रस्त आणि आजारी असते तेव्हा त्यांची परिपक्वता पातळी खाली येते. पण कुशीला समजले की तिला बसून विचार करण्याची गरज आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या अर्णवच्या वागण्यावर ती विचार करू लागली. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तो किती उद्धट वागायचा हे आठवून ती हसली. तो नंतर किती शांत झाला आणि आता तो किती काळजी घेणारा आणि समजूतदार झाला आहे. तो तिला गोव्यात घेऊन गेला, नववर्षाला तिचे चुंबन घेतले, आजारी पडल्यावर बाळासारखी तिची काळजी घेतली. जर त्याला तिच्याबद्दल काही भावना नसेल तर तो हे सर्व करेल का? अर्णव सिंग रायजादा कोण होता हे तिला माहीत होतं. तिचा अर्णव तिला कधीच फसवू शकत नाही. पण अक्षराने जे सांगितले ते खरे असण्याची शक्यता आहे. तिला कोणत्याही किमतीत अर्णवला काहीही विचारून दुखवायचे नाही. पण तिला तिची उत्तरे हवी आहेत. तरच ती बसून पुढे काय करता येईल याचा विचार करू शकते. आणि तिची उत्तरे कुठे मिळतील हे तिला माहीत होते. तिचा अमन भैया. तिने तिचा फोन घेतला आणि अमनला डायल केला. कुशीची हाक पाहून पलीकडचा अमन हसला. त्याने लगेच उत्तर दिले. अमन, अहो हाय. कुशी हलकेच हसली. हाय अमन, कसा आहेस आता? कुशी, मी ठीक आहे भैया. तू कसा आहेस? अमन, मी ठीक आहे. अर्णव कुठे आहे? कुशी, तो AR ला गेला आहे. अमन, अरे ठीक आहे. कुशी, भैया. अमन, हान भोलो कुशी. कुशी, भैया, मला काही माहिती पाहिजे अर्णव बद्दल. तिचा स्वर ऐकून अमन भुसभुशीत झाला. काय? कुशी, आणि मला फक्त सत्य हवे आहे. फक्त सत्य. तिने त्याच्या बोलण्यावर जोर दिला आणि त्याला गुरफटले.
अमन किडो, सगळं ठीक आहे ना? अक्षरा आणि तिच्यासोबतचे संवाद आठवून कुशीला अश्रू अनावर झाले. कुशी, अक्षरा कोण आहे? अमनने धक्काच फोनकडे बघितले आणि सीटवरून उठून उभा राहिला कुशी. कुशीने डोळे मिटले आणि अमनच्या स्वरातला बदल ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रूचे काही थेंब पडले. कुशी, लग्नाआधी त्याचे अक्षरावर प्रेम होते का? अमन, कुशी, याचं उत्तर द्यायचं माझं काम नाही. हा प्रश्न अर्णवला विचारला तर बरे होईल. कुशी, तू मला आत्ता उत्तर दिले नाहीस तर मी पुढची फ्लाईट पकडून दिल्लीला येत आहे आणि शपथ घेतो मी शांतिवनात जाणार नाही. तिचा तसा हेतू नसतानाही तिने त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. अमन, कुशी, हे खूप वैयक्तिक आहे. मी तुझ्या आणि अर्णवमध्ये येऊ शकत नाही. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुशी, ठीक आहे. तिने अचानक कॉल बंद केला. अमनने वैतागून टेबलावर हात मारला आणि तिला पुन्हा कॉल केला पण कुशीने त्याच्या कॉलला उत्तर दिले नाही. अमन किडो, प्लीज फोन उचल. तो तिला फोन करत राहिला आणि शेवटी कुशीने उत्तर दिले. अमन, कुशी, कॉल कट करू नकोस. मी. त्याने पराभूत होऊन डोळे मिटले. मी तुला सर्व काही सांगेन. कुशी, लग्नाआधी त्याचं तिच्यावर प्रेम होतं का? अमन, हा. तिचा फोन तिच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडला आणि तिच्या हृदयाप्रमाणेच त्याचे तुकडे झाले. पलीकडे असलेल्या अमनला हाक मारण्यापूर्वी आवाज आला. त्याने पुन्हा डायल केला. फक्त व्हॉइसमेल ऐकला की नंबर बंद आहे. अमन, नरक. त्याने त्याचा इंटरकॉम घेतला आणि त्याच्या ॲडमिन डोक्याला डायल केला. अमन, माझ्यासाठी गोव्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टर तयार ठेवा. तुमच्याकडे 10 मिनिटे आहेत. झटपट. अमन पहिल्यांदाच त्याच्या सेकंड इन कमांड अधिकारावर दावा करत होता. तो नेहमीच आपली व्यावसायिक नीतिमत्ता जपतो पण ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्याच्या जिवलग मित्रासाठी तो काहीही करेल, जरी त्याची मर्यादा ओलांडणे आणि त्याची नैतिकता मोडणे होय. त्याने फक्त प्रार्थना केली की कुशी काहीतरी मूर्खपणाचे करू नये आणि स्वतःला आणि त्याच्या आर्नीला दुखापत झाली. तो जे काही करत होता ते टाकून त्याने हेलिकॉप्टरची आशा धरली आणि पुढच्या 20 मिनिटात तो गोव्याला निघाला. त्याआधी त्याने दुसरा फोन केला. पलीकडे कुशी जिथे बसली होती तिथे सुन्न होऊन बसली होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. म्हणजे अक्षरा बरोबर होती. लग्नापूर्वी अर्णवचे तिच्यावर प्रेम होते. मग तो आता काय करतोय? तो तिला याबद्दल काहीच का बोलला नाही? पुढच्या 2.5 तासात अमनचे हृदय तोंडात होते. तो बुद्धीला घाबरला होता आणि त्याच्या जिवलग मित्राची आणि बहिणीसाठी काळजीत होता. घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या विस्तीर्ण मैदानात हेलिकॉप्टर उतरले. अर्णव आणि कुशी थांबले होते. त्याने टॅक्सी पकडून त्यांच्या घराकडे धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर तो त्यांच्या घरात धावत गेला आणि पाहिलं की त्यांचा नवीन स्वयंपाकी हॉल साफ करत होता. अमन, कुशी कुठे आहे? तू कोण आहेस? अमन, मी तुला विचारलं कुशी कुठे आहे? ती कुठे आहे? त्याचा स्वर ऐकून स्वयंपाकी घाबरला आणि त्याने वरच्या मजल्यावर इशारा केला. अमन वरच्या मजल्यावर धावला. कुशीची अवस्था पाहून त्याला धक्काच बसला. ती पलंगावर बसून विशेष काही पाहत होती. तिचा फोन निर्जीवपणे तिच्या पायाजवळ पडला होता. अमन किडो. त्याचा आवाज ऐकून कुशीने डोके वर काढले आणि तिच्या गालावर ताजे अश्रू आले. अमन तिच्याकडे धावत गेला आणि हात पकडण्यापूर्वी गुडघे टेकले. अमन, कुशी, तुझा भैयावर विश्वास आहे ना? कुशीने तिला नम्रपणे होकार दिला. अमन, काहीही ऐकता कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. कृपया. कुशी, अर्णव मला कधीच फसवू शकत नाही. ते मला माहीत आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे. पण अक्षराचे काय?
अमन, आधी सांग, तुला तिच्याबद्दल कसं कळलं? कुशीने तिचे अश्रू पुसले. काही दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला. मी तिला फक्त रुग्णालयात दाखल केले. मग मी जेवणासाठी तिच्या घरी गेलो. तिथे मला तिच्यासोबतचा अर्णवचा फोटो दिसला. तिने मला सांगितले की ते एकमेकांवर प्रेम करतात आणि अर्णवने माझ्याशी लग्न केल्यामुळे ते वेगळे झाले. ते खरे आहे का? मी त्यांच्यामध्ये आलो का भैया? असा प्रश्न विचारत ती रडली. देवाचे आभारी आहे, तिने हे सर्व अमनला विचारायचे ठरवले. जर अर्णव असेल तर त्याच्याकडून असे सत्य ऐकणे तिच्यासाठी इतके सोपे नाही. अमन नाही कुशी. अक्षरा हा अर्णवच्या आयुष्याचा बंद अध्याय आहे. ती त्याचा भयंकर भूतकाळ आहे जो त्याला पुन्हा कधीही पाहण्याची इच्छा नाही. आणि तू कधीच कोणाच्या मध्ये आला नाहीस. समजलं का? कुशी, पण ती अमन, मला माहित नाही ती तुला काय बकवास म्हणाली. पण तिच्यामुळे अर्णव मर्यादेपलीकडे घायाळ झाला आहे. कुशीने भुसभुशीत केली आणि अमनने तिच्याकडे बघत उसासा टाकला. जमिनीवरून उठून त्याने टेबल ओढले आणि तिच्या समोर बसला. अमन, हो, अर्णव तिच्यावर प्रेम करत होता. पण ते 8 वर्षांपूर्वीचे होते. कुशीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. अमनने मान हलवली आणि तिला गुपित सांगू लागला जे फक्त अर्णव, अक्षरा आणि त्यालाच माहीत आहे. 9 वर्षांपूर्वी तो काळ होता जेव्हा अर्णवने AR सुरू केले आणि त्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. तो तोट्याचा सामना करत होता आणि जे लोक त्याच्यासाठी काम करत होते त्यांना पैसे देणे खूप कठीण होते. त्यावेळी त्यांना एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात त्याने स्वतःला सिद्ध केले तर त्याला चमकण्याची संधी आहे. त्याला कामाच्या संधी मिळणार होत्या. त्याने त्याची उत्कृष्ट कृती तयार केली आहे आणि त्याच्यासाठी रॅम्पवर चालण्यासाठी मॉडेल शोधत होता. तेव्हा तो अक्षरा कपूरला भेटला. ती तेव्हा इंडस्ट्रीत नवीन होती, जी आतुरतेने संधी शोधत होती. जेव्हा अर्णव तिला भेटला आणि तिला आपला मॉडेल बनवण्याची विनंती केली, तेव्हा इतरांच्या तुलनेत पगार कमी असल्याने तिने आधी नकार देण्याचा विचार केला. पण जेव्हा तिने त्याची रचना पाहिली तेव्हा ती खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध झाली. तिला त्या सुंदर ड्रेसमध्ये स्वतःला पाहायचे होते आणि तिने लगेचच ही ऑफर स्वीकारली. अर्णवने तिचे आभार मानले आणि तिच्या मापानुसार ड्रेस तयार केला. त्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि ओळख मिळवली कारण अर्णवने तिच्या डिझाईन्समध्ये तिला खूप सुंदर दिसले आणि स्पर्धा जिंकली. तिने स्वेच्छेने ARची अधिकृत मॉडेल बनण्याची ऑफर दिली. अर्णवने ही ऑफर स्वीकारली. दोघेही एकमेकांसोबत काम करू लागले आणि चांगल्या अटींवर होते. अर्णवने बहुतेक वेळ तिच्यासोबत घालवल्यामुळे ते चांगले मित्र बनले. तो एक चांगला दिवस होता जेव्हा अर्णवचे दादी दिल्लीला आले होते आणि त्यांचे वडील अरविंद मलिक यांच्याशी बोलायला आले होते, जे मृत्यूशय्येवर होते. त्यांच्या दादी त्यांना त्यांच्या हक्काचा वारस म्हणून येऊन जबाबदारी घेण्यास सांगत होती. अक्षरा हे ऐकून लोभस झाला. तिला कधीच कळले नाही की अर्णव हा लखनौच्या राजघराण्याचा वारस आहे. त्याची देखणी वैशिष्ट्ये पाहून ती त्याच्याकडे आधीच आकर्षित झाली होती आणि आता तो राजेशाही वारस असल्याचे समजल्यानंतर तिने त्याच्यासोबत विलासी जीवनाचे स्वप्न विणण्यास सुरुवात केली. किशोरवयात असलेल्या अर्णवला हे समजले नाही की तो अवचेतनपणे त्याच्या आयुष्यात एका अक्करची लालसा बाळगत होता आणि तो तिच्या जाळ्यात तिचा शिकार बनला होता. त्याला त्याच्या आयुष्यात कोणीतरी हवे होते आणि अक्षराला ती जागा दिली जेव्हा तिने तिच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. तिला खरोखरच वाटले की ती त्याच्यावर प्रेम करते आणि तिच्यावर प्रेम करू लागली. पण सुदैवाने त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांगले स्थान मिळेपर्यंत त्यांचे नाते गुप्त ठेवले. त्याच्या मनातील सर्व प्रेमाने तो तिला सारा म्हणत
अर्णवने अमनला लखनौहून आणले आणि पुढे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्याने अमन आणि अक्षरा दोघांचीही एकमेकांशी ओळख करून दिली. अक्षराला अमनची आवड नव्हती आणि तिने त्याच्याशी अंतर ठेवले. अननलाही तिच्याशी बॉन्डिंग वाटत नव्हतं आणि शिवाय तो त्याच्या कॉलेजमध्ये बिझी होता. त्यांच्या वचनबद्धतेच्या एका वर्षानंतर अर्णवचे वडील अरविंद मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला. अर्णवने जाऊन त्यांचे अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. अक्षराला हे कळताच तिने अर्णवला जायला सांगितले. पण त्याने तिला सांगितले की तो आता तिच्याशी संबंध ठेवत नाही. त्याने तिला आणखी धक्का दिला की मला त्यांच्यासाठी कोणतीही भावना ठेवायची नाही आणि त्यांचे पैसेही नको आहेत. त्याच्या या खुलाशामुळे चक्रावून गेलेली अक्षरा हे कसे हाताळायचे हे कळत नसल्याने गोंधळून उभी राहिली. तिने त्याला काही वेळा विचारले पण अर्णवने जाण्यास नकार दिला. त्याच्या वागण्याने ती चिडली. तेव्हाच तिला तिच्या करिअरमध्ये सहाय्यक भूमिकेत चित्रपटात काम करण्यासाठी मोठा ब्रेक मिळाला. तिने एक चित्रपट साईन केला आणि अर्णवला सांगितले की ती एका चित्रपटात काम करणार आहे. अर्णव तिच्यासाठी आनंदी झाला आणि तिचे अभिनंदन केले. बाहेरच्या भागात शूटिंगचं नियोजन होतं. अर्णवला तिच्या पहिल्या दिवसाच्या शूटवर तिला सरप्राईज द्यायचे होते आणि तिच्यासाठी केक आणि पुष्पगुच्छ खरेदी करून ती अमनसोबत ज्या हॉटेलमध्ये राहिली होती तिथे गेला. अमनला लाऊंजमध्ये थांबायला सांगून तो तिच्या खोलीत गेला आणि जीवाला धक्का बसावा म्हणून तो उघडला. अक्षरा पलंगावर पडली होती, त्यांच्या बरोबर दुप्पट वयाचा माणूस. गडगडाट आवाज करत त्याच्या हातातून केक आणि पुष्पगुच्छ पडले. अर्णवला तिथे पाहून अक्षराला धक्काच बसला. अर्णव सॉरी म्हणाला आणि त्याचे तुटलेले हृदय गोळा करत पटकन खोलीतून बाहेर आला आणि एकाकी रस्त्याकडे धावला आणि त्याच्यामागे अमनला बाहेर धावताना पाहून धक्काच बसला. अक्षराने त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्या व्यक्तीने निर्लज्जपणे तिला आपल्याकडे खेचले आणि तिला पुढच्या वेळी दार व्यवस्थित बंद करण्याचा सल्ला दिला आणि तिचे चुंबन चालूच ठेवले. पलीकडे असलेल्या अर्णवने रस्त्याच्या मधोमध गुडघे टेकले आणि मनातून ओरडले. तो असा का रडतोय या विचाराने अमन गोंधळला आणि त्याने त्याला कारण विचारले. अर्णवला तर हे सांगण्याची किळस आली की ज्या मुलीवर तो प्रेम करतो ती त्या खोलीत होती, ती दुसऱ्याच एका पुरुषासोबत. अर्णवचे ऐकून अमनला धक्काच बसला आणि त्याने कसेतरी त्याचे सांत्वन केले आणि त्याला घेऊन गेला. आठवडाभरानंतर तिचा निर्लज्ज चेहरा घेऊन अक्षरा मध्ये आली. अर्णव त्याच्या टेबलावर बसला होता आणि त्याच्या कामात लक्ष केंद्रित करू शकत नव्हता आणि तिला पाहून राग आला. दोघेही एकमेकांशी वाद घालू लागले आणि तिने अर्णवचे हृदय त्याच्या चेहऱ्यावर सांगून क्रूरपणे तोडले की ज्याच्याकडे पदवी देखील नाही आणि या उद्योगात एक संघर्षशील डिझायनर आहे अशा व्यक्तीवर विश्वास ठेवून ती जीवन जगण्यास तयार नाही. तिने त्याला त्याच्या चेहऱ्यावर सांगितले की तिने तिच्या कास्टिंग डायरेक्टरसोबत काम केले आहे जेणेकरून तिला त्याच्या पुढच्या चित्रपटात नायिकेची संधी मिळेल आणि तिला असे केल्याचे पश्चात्ताप नाही असे देखील सांगितले. तिने त्याला सांगितले की तिला यशस्वी करिअर हवे आहे आणि संघर्ष करणारा माणूस नाही ज्याच्याशी तिला आयुष्यभर संघर्ष करावा लागेल. लग्नाच्या नावाखाली आईला फसवणाऱ्या अरविंद मलिक आणि प्रेमाच्या नावावर विश्वासघात करणाऱ्या अक्षरा यांच्या कटू अनुभवातून अर्णवने नात्यातील प्रेम आणि लग्नावरील विश्वास गमावला. अक्षराचे शैक्षणिक पात्रता आणि आर्थिक स्थितीबद्दलचे बोलणे ऐकून त्याचा आत्मविश्वास उडाला. पण तो रथनाचा मुलगा आहे. त्याची आई रथनाचा मुलगा आहे आणि तो त्याच्या आईला अपयशी ठरून निराश करेल का? नाही, बरोबर. रत्नाची छोट कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्याने कठोर परिश्रम केले आणि यश मिळवले तरी अक्षराने निर्माण केलेली डाग त्याच्या हृदयात कायम होती. तिने लोकांना त्याच्यापासून किमान 10 मीटर दूर ठेवण्याचे मुख्य कारण होते.
अर्णवला माहीत होतं की त्याला तोडणं सोपं आहे, म्हणूनच त्याने कधीही कुणालाही जवळ करू दिलं नाही आणि त्यांना त्याचा वापर करू दिला नाही. वेदनेने आणि रागाने तिचे डोळे लाल झालेले कुशीला सर्व काही सांगून अमनने संपवले. कुशी स्वस्थ आणि घृणास्पद बाई. ती अर्णवला असन कसन दुखावणार. अर्णवला गेलेला कठीण टप्पा आठवून अमनने अश्रू पुसले. अमन रत्ना मासीच्या निधनानंतर अर्णव आधीच डिप्रेशनमध्ये होता आणि अक्षराने तिच्या विश्वासघाताने ते आणखी वाईट केले होते. त्यांनी मोठ्या संघर्षानंतर आणि कठोर परिश्रमानंतर स्वतःला गोळा केले आहे. आयुष्यभर त्याच्यावर मामा आणि नानी यांच्याशिवाय त्याच्यावर मनापासून प्रेम करणारा कोणीही नव्हता. तो बाहेरून उद्धट दिसत असेल, पण तो मनाने लहान आहे आणि तुम्हाला दिसणारा सर्वात मऊ माणूस आहे. कुशीने रडलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. अमन, इतक्या वर्षांनंतर आपण त्याला चांगले बदलताना पाहतो आहोत. तो विनाकारण हसायला लागला आहे, त्याला आनंद वाटू लागला आहे. आणि त्याची कोणतीही चूक न करता त्याच्या हसण्याचे कारण त्याच्यापासून दूर जावे अशी माझी इच्छा नाही. कुशीला समजलं की तो काय बोलू पाहतोय. कुशी, माझे त्याच्यावर प्रेम आहे भैया. मी त्याला सोडून कधीच दूर जाणार नाही. तिचे बोलणे ऐकून अमन रडून हसला. अमन, हे त्या इडियटला सांग. तो आनंदात वरखाली उडी मारेल. कुशी, तो का असेल? अमन, की तू त्याला विचारायला पाहिजे माझ्या प्रिय बहिणी. मी त्याची पुरेशी गुपिते उघड केली आहेत. आता अर्णवची पाळी आहे. कुशीने हसून तिचे अश्रू पुसले. जेव्हा मला हे सर्व कळले तेव्हा मला अपराधी वाटले की मीच त्यांच्या विभक्त होण्याचे कारण आहे. भैया, ती माझ्याशी खोट का बोलली? अमनचा चेहरा कडक झाला. तिने कोणाशी गडबड केली हे तिला कळलेच नाही. जर अर्णवला हे कळले तर ती ज्या दिवशी अर्णवच्या समोर येईल तो दिवस तिच्या आयुष्यातील शांततेचा शेवटचा दिवस असेल. अक्षराला तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा पश्चाताप होईल याची तो खात्री करेल. कुशी, नाही. तिला पाहून अर्णव दुखावला जाईल. तिने त्याच्या समोर यावे असे मला वाटत नाही. तिच्या काळजीवर अमन हसला. बघ कुशी, अर्णव सिंग रायजादा एक प्रॅक्टिकल माणूस आहे आणि त्याच्याशी मोकळेपणाने बोललात तर समजेल. परंतु जर आपण गोष्टी लपविण्याचे निवडले तर त्याचे परिणाम आपल्या कल्पनेपेक्षा वाईट होतील. कुशी उसासा टाकली. तू त्याला कोणापेक्षा जास्त ओळखतोस. तुम्ही म्हणत असाल तर ते बरोबर असेल. मी अर्णवला सर्व काही सांगेन. अमन, चांगली मुलगी. त्यांच्या रूमचा इंटरकॉम वाजायला लागला आणि कुशीने रिसिव्हर घेतला. कुशी, हॅलो. अर्णव. कुशी, तुझ्या फोनला काय झालं? कुशीने तिचा फोन तुटलेला पडलेल्या मजल्यावर पाहिला. कुशी, अर्णव, फोन पडला आणि आता तुटला. अर्णवने उसासा टाकला. कुशी, सॉरी. अर्णव, ठीक आहे. जेवण केल? कुशी, नाही. मी वेळ पाहिली नाही. मी जाईन आता. अर्णव, आणि तुझी औषधे पण घे. कुशी, ठीक आहे. अर्णव. कुशी, मी तुला एका पार्टीबद्दल सांगितलं ना, फक्त आजच आहे. मी त्याबद्दल पूर्णपणे विसरलो. कुशी, मी पण विसरलो. अर्णव, दुपारपर्यंत काम पूर्ण होईल असं वाटलं होतं, पण अजून वेळ लागेल असं वाटतंय. मी एक काम करतो, मी माझे काम संपवून तुझा ड्रेस घेऊन घरी येईन. मग आपण पार्टीला जाऊ. तिथल्या लोकांना पाहून तुम्हाला बरं वाटेल. कुशी, मी नाही येत तिकडे. अर्णव भुसभुशीत का? कुशी, आत्ताच मी ब्री झालो. मला वाटत नाही की मी तिथे वेळ घालवू शकेन आणि पार्टीत असलो तर मी सर्वांशी नीट संवाद साधला नाही तर तुमच्यावर वाईट छाप पडेल. मी आजारी असल्याची सबब सांगू शकत नाही. अर्णव, बरोबर आहे तुझं. ठीक आहे, तुम्ही येत नसाल तर मी पण जाणार नाही. कुशी, पण मला वाटतं तू जावं. त्यांनी तुम्हाला वैयक्तिकरित्या आमंत्रित केले आहे.
अर्णव, पण तुझी तब्येत बरी असताना मी तुला घरी एकटे सोडून कसे जाऊ? मी पार्टीला गेलो तर घरी यायला जास्त वेळ लागेल. कुशी, अर्णव, तू तुझ्या व्यावसायिक मित्रांकडे असे दुर्लक्ष करू नकोस. जेव्हा त्यांनी तुम्हाला कार्यक्रमासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले असेल तेव्हा ते चांगले दिसणार नाही. एक काम करा, जा आणि लवकर या. अर्णवने 1 मिनिट विचार केला. ओके, मी जाईन, त्यांना शुभेच्छा देईन आणि लवकरच येईन. आपण बाहेर जेवायला जाऊ. ठीक आहे. कुशी, हा ठीक आहे. अर्णव, ओके, बाय. आपले दुपारचे जेवण आणि औषधं घेण्यास विसरू नका. कुशी हसली. ओके अर्णव, बाय. तिने कॉल कट केला आणि आलटून पालटून तिच्याकडे बघत असलेल्या अमनकडे बघून उसासा टाकला. कुशी, आता काय भैया? अमन, त्या बाईला माझ्याकडे सोड. मी तिची काळजी घेईन. तुम्ही काळजी करू नका. कुशीने तिला सत्य दाखवल्याबद्दल तिला माहीत असलेल्या सर्व देवांचे आभार मानले. दुसऱ्या बाजूला असलेल्या अमनने आता आपल्या आर्नीच्या जीवाला मूर्र घालणाऱ्या महिलेचे काय करायचे याचे नियोजन सुरू केले. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करताना अमन माथुर एएसआरपेक्षा कमी नाही हे तिला कधीच माहीत नव्हते. धन्यवाद. कथेचा भाग 35 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.